नमस्कार, मी दीक्षा प्रकाश गजभारे. दीक्षा परिवर्तन चॅनल मध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत बौद्ध समाज होळी का साजरी करत नाही. याचं कारण आपण आज या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, तुम्ही विचार केला आहे का की बौद्ध समाज का होळी साजरी करत नाही? का हा समाज त्या दिवशी आनंद साजरा न करता शांत राहतो? होळी हा सण अनेक ठिकाणी आनंदाचा, जल्लोषाचा मानला जातो. पण तुम्हाला माहिती आहे का, या होळीच्या मागे एक काळा इतिहास दडलेला आहे. हा इतिहास केवळ विसरला गेला नाही, तर जाणून बुजून लपवला गेला आहे. त्याचं उत्तर इतिहासाच्या त्या काळ्या पानात लपलेलं आहे, जे आपल्याला अजूनही सांगितलं जात नाही. आज मी तुम्हाला अशा सत्य कथेचा उलगडा करणार आहे, जी केवळ इतिहास नसून आजही आपल्या समाजाच्या जखमांवर ठसठशीत व्रण आहे. ही कथा आहे एका तेजस्वी, करुणामयी आणि ज्ञानाचा दीप पसरवणाऱ्या समाजावर झालेल्या अमानवी अत्याचाराची. ही कथा आहे आपल्या बौद्ध समाजाची. आज मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे, जी तुमच्या काळजात धगधगती आग पेटवेल. हा इतिहास आहे त्या समाजाचा, जो एकेकाळी भारताच्या भूमीवर ज्ञान, करुणा आणि अहिंसेचा प्रकाश पसरवत होता. हा इतिहास आहे बौद्ध समाजाचा, जो केवळ एक समाज नव्हता, तर तो होता समतेचा, न्यायाचा आणि शांतीचा महान विचार. अशोक महानाच्या काळात बौद्ध धर्म फुलला, फळला. भारतभर नव्हे तर संपूर्ण आशिया खंडात बौद्ध धर्माची पताका फडकत होती. या भूमीत बौद्ध भिक्खूंनी अरण्यात, डोंगरात आणि गावी गावी विहार उभारली. ही विहार म्हणजे केवळ उपासनेसाठी जागा नव्हती, ती ज्ञानाचा भांडार होती, विद्यापीठ होती, संस्कृतीचा आधार होती. बौद्ध भिक्खूंनी समाजात क्रांतिकारक परिवर्तन घडवलं. त्यांनी सांगितलं की मानव हा जाती धर्माच्या आधारे श्रेष्ठ कनिष्ठ ठरत नाही, तर माणूस म्हणून त्याची प्रतिष्ठा असते. त्यांनी सांगितलं की सत्य, करुणा आणि अहिंसेच्या मार्गावरच खरी प्रगती आहे. या विचारांनी साऱ्या समाजात समतेचा संदेश पोहोचवला. अशा या बौद्ध धर्माच्या विचारांनी भारतभूमी एका नव्या प्रकाशाने उजळून निघाली होती. त्यावेळी बौद्ध समाजाला शाक्य, मौर्य सम्राटांचे वंशज म्हणून ओळखलं जायचं. हे लोक बुद्धांच्या विचारांवर चालत होते, शिक्षण घेत होते, आपली संस्कृती जपत होते. पण या समतेच्या विचारांना विरोध करणाऱ्या कट्टर प्रवृत्तींच्या लोकांना हे खपत नव्हतं. त्यांना समाजात विषमता हवी होती, जातीपातीचा पगडा हवा होता, आणि म्हणूनच त्यांनी बौद्ध धर्म संपवण्यासाठी एक कट रचला. कट्टर प्रवृत्तींच्या लोकांनी बौद्ध भिक्खूंवर आणि त्यांच्या अनुयायांवर अमानुष अत्याचार सुरू केले. बौद्ध विहार उद्ध्वस्त केली गेली, ग्रंथ जाळले गेले आणि हजारो बौद्ध अनुयायांची निर्घृण हत्या करण्यात आली. पण एवढ्यावरच थांबले नाहीत. त्या अमानवी प्रकृतीच्या लोकांनी भिक्खूंना जिवंत जाळण्याचा अत्याचार सुरू केला. त्यांच्या अंगावर तेल ओतलं जायचं,
त्यांना होळीच्या अग्निकुंडात टाकलं जायचं आणि त्या भयानक कृत्याला होळी असं नाव देण्यात आलं. ही अत्याचाराची लाट एवढी भयंकर होती की बौद्ध भिक्खू आणि अयू यांना गावोगावी जिवंत जाळण्यास सुरुवात झाली. त्यावेळी हे हत्याकांड दृष्टांचा नाश या नावाखाली केलं गेलं. पण हे दृष्ट कोण होते? ते दृष्ट नव्हते, ते होते शांतीचा संदेश देणारे बौद्ध भिक्खू. त्यांना रानात उभं केलं जात होतं, त्यांच्या अंगावर तेल ओतलं जात होतं आणि त्या दृष्ट प्रवृत्तींच्या लोकांनी त्या भिक्खूंना जिवंत जाळून त्यांचा उत्सव साजरा केला. संपूर्ण भारतात बौद्ध भिक्खूंना पकडून त्यांना चौरस्त्यावर, गावांमध्ये जिवंत जाळण्यास सुरुवात झाली आणि या अमानवी कृत्याला एक नाव देण्यात आलं, होळी. होळी हा केवळ रंगाचा सण नाही, हा आहे त्या काळात बौद्ध भिक्खूंवर झालेल्या अत्याचाराचा काळा डाग. ही आग होती जिथे फक्त लाकडं नव्हे तर माणसांची स्वप्न, विचार आणि अस्तित्वही जाळलं गेलं. म्हणूनच बौद्ध समाजाला ही होळी म्हणजे आपल्या पूर्वजांच्या होमकुंडाची आठवण आहे. त्या होळीच्या आगीत आपल्या ज्ञानदीपाची वाट जाळली गेली होती. त्यावेळी बौद्ध भिक्खूंना ठार मारण्यात आलं, त्यांच्या स्त्रियांवर अत्याचार करण्यात आले आणि त्या जळत्या चितेचा आनंदोत्सव काही लोकांनी सण म्हणून साजरा केला. ही गोष्ट केवळ भूतकाळातली नाही, ही गोष्ट आहे आपल्या स्वाभिमानाची, आपल्या अस्तित्वाची. म्हणूनच आजही बौद्ध समाज होळी साजरी करत नाही. म्हणूनच बौद्ध समाजासाठी होळी आनंदाचा सण नाही. होळी म्हणजे त्या आगीत भस्मसात झालेल्या आपल्या पूर्वजांची आठवण आहे. त्या वेदनेची आठवण आहे जिथे आपल्या भिक्खूंची होळी करण्यात आली होती. होळीच्या आगीत फक्त लाकडं जळली नाहीत, त्या आगीत बौद्ध भिक्खूंची तपश्चर्या, संस्कृती आणि ज्ञानही भस्मसात झालं. त्या अग्नीत माणसं जिवंत जाळली जात होती आणि हे करताना काही लोक आनंद साजरा करत होते. होळीला दृष्टांचा नाश असं नाव देण्यात आलं. पण सत्य काय होतं? ते दृष्ट नव्हते, ते होते आपल्या बौद्ध समाजाचे थोर पूर्वज, जे सत्याच्या मार्गावर चालणारे होते. मित्रांनो, ही केवळ दंतकथा नाही, तर इतिहासात नोंदलेली सत्य घटना आहे. म्हणूनच आपल्या बौद्ध समाजात आजही होळी साजरी केली जात नाही, कारण ही आमच्यासाठी फक्त एका सणाची गोष्ट नाही, ही आपल्या पूर्वजांच्या बलिदानाची स्तुती आहे. पण मित्रांनो, आपला संघर्ष केवळ इथेच थांबत नाही. त्या काळात बौद्ध धम्म दडपला गेला खरा, पण आज आपण पुन्हा जागरूक होत आहोत. आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी सुसज्ज झालो आहोत. आताही रक्तलांछित इतिहासाची होळी आम्ही धम्मदीक्षेच्या प्रकाशाने विझवणार आहोत. मित्रांनो, आज आपण इतिहास समजून घेतला पाहिजे. हा इतिहास केवळ शोक करण्यासाठी नाही, तर आपली ओळख जागृत करण्यासाठी आहे. मित्रांनो, हा इतिहास केवळ भूतकाळातच थांबत नाही. आज आपल्या समोर बाबासाहेबांनी दिलेली ज्ञानाची मशाल आहे. ती मशाल हाती घेऊन आपण पुन्हा इतिहासाचा शोध घ्यायला हवा.
आपल्या पूर्वजांचा संघर्ष उलगडून सांगायला हवा. आज आपण धम्माची मशाल हाती घेऊन पुन्हा उभे राहूया. आपण होळीच्या त्या जळणाऱ्या लाकडांत आपले क्रोध, ज्ञान आणि असमानतेच्या भावनांचा अंत करूया. आपण ठरवूया, होळीच्या त्या आगीत आमचा इतिहास जळू देणार नाही, आमची संस्कृती विझू देणार नाही आणि आपल्या पूर्वजांच्या बलिदानाला विसरू देणार नाही. आज आपल्या हाती बाबासाहेबांची दिलेली ज्ञानाची मशाल आहे. त्यांनी दिलेल्या विचारांनी आपण ही काळी आग विझवली पाहिजे. भीमाच्या लेकराने ठरवलंय, आता हा इतिहास जगासमोर आणायचाच. जय हिंद, जय भारत. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे आमच्या पुढील व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. व पुढील व्हिडिओ तुम्हाला कोणत्या विषयावर हवी आहेत हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की सांगा. धन्यवाद.